तर बघ मित्रा, खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 40%, तर शेकडा नफा किती? या ठिकाणी खरेदी किमतीची 70% रक्कम आणि विक्री किमतीचे 40% हे कशा आहेत? बरोबरीमध्ये आहेत. तर आपल्याला विचारलं शेकडा नफा किती? तर अशा वेळेस खरेदी किंमत ही कमी असेल आणि विक्री किंमत ही जास्त असेल, मग या दोन संख्यांना आपण आपसामध्ये बदलून घेऊ. म्हणजे कसं? तर या ठिकाणी आपण आता खरेदी किंमत किती म्हणायची? खरेदी किंमत म्हणायची 40 आणि या ठिकाणी विक्री किंमत आपण म्हणायची किती? 70. आता एखादी वस्तू 40 ला खरेदी करून जर 70 ला विकली, तर या ठिकाणी नफा होणार आहे किती? 30. आपल्याला विचारलं शेकडा नफा किती? शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढतात. मग 40 रुपये खरेदीवर 30 रुपये नफा आहे, तर 100वर किती? ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी 20 दुनी 40, 20 पाचचा 100, त्यानंतर इथं बे एक बे, एक उरला बे पंचे 10 आणि शेवटी 15 पाचचा 75% नफा व्हायला पाहिजे. 75% काय होईल? नफा होईल. शेकडा नफा 75%. त्यानंतर आता बघा, दुसरा जो प्रश्न आहे, तो दुसरा प्रश्न काय सांगतो पहा, की खरेदी किमतीचे 60% बरोबर विक्री किमतीचे 80%, तर शेकडा तोटा किती? तर या दोन संख्यांना आपसामध्ये काय करायचं आहे? बदलून घ्यायचं आहे. म्हणजे आता इथं आपण खरेदी किती म्हणायची? खरेदी म्हणायचं 80 रुपये आणि विक्री म्हणायचं 60 रुपये. आता मला सांगा, एखादी वस्तू आपण 80 ला खरेदी केली आणि 60 रुपयाला विकली, तर या ठिकाणी काय होणार? आपल्याला तोटा होणार. किती रुपये तोटा होणार? तर 20 रुपये तोटा होणार. आपल्याला विचारलं शेकडा तोटा किती? 80 रुपये खरेदीवर 20 रुपये तोटा, तर 100वर किती? तर पहा, आता कॅल्क्युलेशन करा. 20 चोक 80, 20 पाचचा 100, 4 पंचे 20 आणि 5 पाचचा 25% या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? शेकडा तोटा व्हायला पाहिजे. तर मित्रा, हे दोन प्रश्न होते माझ्यासाठी. आता समोरचे जे दोन प्रश्न असतील ते असतील तुझ्यासाठी. खरेदी किमतीचे 40% बरोबर विक्री किमतीचे 50%, तर शेकडा तोटा किती? आणि दुसरा प्रश्न आहे, खरेदी किमतीचे 80% बरोबर विक्री किमतीचे 50%, तर शेकडा